नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे. आज आहे रविवार आणि रविवारचं सकाळचं बघा आमचं काम चालू आहे, क्लिनिंग चालू आहे. तर आज असा पहिला रविवार आहे की ज्यामध्ये मी क्लिनिंग करत नाही आहे, म्हणजे मिस्टर क्लिनिंग करतायत. तर जो विंडो वगैरे आहेत ना जरा थोडे खराब झालेत, कारण इकडे शिफ्ट झाल्यापासून आम्ही थोडंसंच क्लीन केलं आहे. ऑलरेडी तसा रूमला कलर वगैरे ते छान आहे, म्हणजे त्याला जास्त क्लिनिंग करायची गरज नाही. पण तरी पण जे विंडो वगैरे आहेत ना ते खूप खराब झाल्या होत्या आणि त्या आम्ही स्वच्छ केल्या नव्हत्या, क्लीन केल्या नव्हत्या. तर मिस्टरांनी बघा मला चांगली हेल्प केलेली आहे. तर असं वाटतं की प्रत्येक संडे असाच जावं थोडं क्लीन करण्यामध्ये, घर स्वच्छ ठेवण्यामध्ये, आणि त्याच्यात मला माझ्या नवऱ्याची छान प्रकारे साथ लाभो. तुम्हाला कसं वाटतं मग हे सगळं क्लिनिंग वगैरे करून किंवा बायकोला मदत करून? छान. आता सध्या आवाज येत नाही तोंडातून, कारण त्याला खूपच छान वाटतंय, त्याला बोलू शकत नाही. चला आता आवरतो. आज रविवार आहे, भरपूर सारेच आम्हाला व्हिडिओज बनवायचे, कारण आता तुम्हाला वेगवेगळे कंटेंट बघायला भेटणार आहे. तर तुम्हाला असे जे वेगवेगळे कंटेंट आम्ही ट्राय करतोय ना, तर ते कसे वाटत आहेत कमेंट्समध्ये नक्की सांगत जावा. मंडळी, हा व्हिडिओ थोडा मोठ्या आवाजामध्ये ऐका, कारण ह्याच्यामध्ये माईकचा वापर केलेला नाही. नवीन घरातली नवीन माणसाची साफसफाई म्हणजे पहिल्यांदा साफसफाई करताना शोनू पप्पा. माझ्यासोबत राहून 10 वर्षात केली का कधी? भांडी कोण घासतं? भांडी कोण घासतं? मी घासतो. तुम्ही घासता? बरं, आता आपल्याला एक दिवशी लाईव्ह जावं लागेल दाखवायला. खूपच चिकट झाले ना बघा. संडेचं स्पेशल ना, संडे स्पेशल तुमच्याकडे हे आहे का? आमच्याकडे प्रत्येक संडेला हेच असणार, क्लिनिंग. आमच्या बायकोची तब्येत ठीक नाही ना. होय, म्हणजे आज तब्येत ठीक नाही म्हणून तुमचं चालू आहे आपलं आहे ना काम. नाहीतर नेहमी मारलाच करावं लागतं ना हो. खरं नाही हो, तुम्ही एवढी छान साफसफाई करता मला माहिती नव्हतं. आधी सांगितलं तेवढी कामं लावली असते ना तुम्हाला, म्हणून. बाबा खूप काय क्लीन चाललंय. ते म्हणला जोरात साफसफाई आमच्याकडे. झालं किचन? अब हम जाएंगे हॉल. बापरे, लई म्हणावं घेतले बरं का. हो, आमच्या हॉलमधून व्ह्यू पण बघा किती छान दिसतोय. तुम्हाला एक दिवशी आम्ही माझी होम टूर करणारच आहे, पण इथून बघा किती छान समोर दुकानं वगैरे आहेत ना, सगळं दिसतंय. खूप मस्त वाटतं एकदम. जर बोर व्हायला लागली तो बरं राहिलं ना, सगळं दिसतंय खालून. सो शनाया पण उठली. गुड मॉर्निंग शनाया. अरे शनाया बघा चेहऱ्याला पोते. नाही थंडी असते शनाया? नाही थंडी असते. स्वेटर घाल ना तुझा. पप्पा काय करतायत बघ शनाया? पप्पा क्लिनिंग चालू आहे पप्पांची. बापरे शो, तू पहिल्यांदा बघत असशील ना ग पप्पा क्लीन करताय? खरं सांगायचं. नेहमी कोण करतं ग? नेहमी कोण करतं सांग? मम्मा. बघितलं का, मीच करते. आज फक्त विंडोवरतीच भागवणार की अजून पण आहे? आज ओनली विंडो. त्यानंतर विंडो झाल्यानंतर बघा संडेला त्यांनी ना अशा पद्धतीने जी घरामध्ये थोडीफार कुठे जाळी वाटत होती आम्हाला, तर असं सर्व तर तसं घर क्लीन होतं, पण वाटत होती तर हात वगैरे फिरवून घेतला त्यांनी. आणि हॉलचं वगैरे त्यानंतर मी सुद्धा पॅसेजमध्ये वगैरे करून घेतलं, कारण परत त्यांना टाईम नाही आठवडाभर. आणि माझीसुद्धा तब्येत घसा पॅक असल्यामुळे आणि बाळपण छोटं असल्यामुळे या गोष्टी सध्या मी जास्त प्रमाणात करत नाही आहे. कुठे तेवढंच थोडंसं करते. आणि क्लिनिंगसुद्धा त्यांनी पहिल्यांदा केलेलं आहे, कारण नाहीतर प्रत्येक वेळेस मीच करायची. आणि बाळ छोटा आहे आणि मलासुद्धा घशाला इन्फेक्शन आहे, त्यामुळे डस्ट असल्यामुळे त्यांनीच केलेलं आहे. आता विंडोचं सुद्धा बघा पूर्ण त्यांनीच करून घेतलं. आमच्या शनायाची फेवरेट जागा आहे मस्त. इकडे ना ऊन येतं ना छान, तिथं तिला इथं बसायला खूप आवडतं. गॅलरीमध्ये ना ऊन आला ना शनाया, गावी पण अशी बसायची माझ्यासोबत बेबीला घेतल्यानंतर. ही शनायाची फेवरेट जागा आहे. बेडरूमचे पण अक्षरशः खूप घाण झाले. क्लीन क्लीन क्लीन. संडे असतोच क्लिनिंग डे, हो की नाही हो?
तुम्ही आज काहीच बोलत नाही, तुम्ही खूप थकलेल्या दिसता आहात. सकाळ सकाळी साफसफाई म्हटलं काय. हो, पण मी सांगितले नव्हते, तुम्ही स्वतः स्टार्ट केले. तुम्ही स्वतः स्टार्ट केले. तुम्हाला पण वाटतं ना आपलं घर स्वच्छ राहावं. मग हे वाटणं सुद्धा खूप खूप म्हणजे चांगली गोष्ट आहे. शनू पप्पा, इशिकाची पण मॉर्निंग झाले. गुड मॉर्निंग इशिका. गुड मॉर्निंग. बापरे, डोळे केवढी मोठी करते इशिका. गुड मॉर्निंग छंडे बंडे. आज पप्पा घरी ये नाच रे. ओ गो काय नको नको. पप्पा किती छान खेळतात ना तुला. हे आमचं मोठं पिल्लू बघा. उठ काढते. श्री स्वामी समर्थ. मत्त. आता कुठे जायचं. उन्हाला. शनू उघड का. कुठे जायचं. ऊन खायचं. ऊन ऊन लागतंय. ऊन खायला काढलं तुला. गावी कसा खायचा मस्त मस्त ना बबू. एकदा हसून दाखव. एकदा हसून दाखव. एकदा हसून दाखव. कसं हसतं. आज आम्ही खुश आहे का बरं माहिती का पप्पा. आज पप्पा संडे आहे ना, पप्पांना सुट्टी आहे. आणि शनायाच्या भांडी कुंडी आणायची शनायासाठी गिफ्ट. थर्सडेला बर्थडे आहे. कितवा बर्थडे शनाया तुझा. माझा 9th बर्थडे नाही. मग 8th बर्थडे. लेट बर्थडे. अरे उद्या डॉल्स किती छान दिसतात बघा ना. सकाळची बाकीची सर्व कामं वगैरे आवरली, नाश्ता वगैरे आवरला आणि त्यानंतर बघा हा पसारा काढलाय सर्व. मला मेकअप करायचं होतं कारण व्हिडिओ दुपारी बनवायचे होते. मिस्टर घरी असल्यामुळे संडेलाच आमचे जास्त करून व्हिडिओ शूट होतात. तर तुम्हाला ते आवडत आहेत का सांगा आम्हाला. आणि त्याच्यासाठी बघा आता तयारी करायचं चालू आहे माझं. एका हाऊसवाईफला काय काय करावं लागतं ना, खूप भरपूर काय काय करावं लागतं. बाळं पण सांभाळावं लागतं. आणि व्हिडिओ बनायला म्हटलं का मेकअप तर पाहिजेच. थोडा घरातली कामं आवरायची सकाळची. तरी आज संडे असल्यामुळे मिस्टरांनी मला मदत केलेली आहे तशी. कसं 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 हातून दाखव एकदा. सारे इयरिंग ते सगळे माझ्या नवऱ्याची कमाल आहे. हो, इयरिंग्स पण ठेवलं नाही व्यवस्थित. कारण काय होतं माहिती का मला, प्रत्येक व्हिडिओला असं आपण कधीतरी एखादी गोष्ट काढली ना आपण व्यवस्थित ठेवतो. पण हे जर माझं नेहमीच चालू आहे, नेहमीच काढायचं नेहमीच ठेवायचं. पण असं कंटाळा आलं, रोज रोज ते काढायचं, रोज ठेवायचं, रोज काढायचं. मग त्यामुळे ते व्यवस्थित बसत नाही कधी कधी. आता हे असे काही कॉमेडी व्हिडिओ आहेत, तर तुम्ही नक्की आपल्या शॉर्ट व्हिडिओला बघा. तुम्हाला कसे वाटत आहेत कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. या टाईपचे तुम्हाला शॉर्ट्स बघायला आवडतील का हे आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा. त्यानुसार आम्हालासुद्धा उत्साह येईल आणि अशा टाईपचे तुम्हाला व्हिडिओ शेअर केले जातील. पहिल्यांदा निघालोय खाली. जे शूटिंग वगैरे होतं ना दुपारचं सर्व आवरलं. शनायास पण एक व्हिडिओ बनवायचा होता तिच्या पप्पांसोबतचा. तो सुद्धा व्हिडिओ येणार आहे आपल्या शॉर्ट व्हिडिओला. कुठे जायचं बाबू. खाली जाणार क्युटी झाले आमचे बाबू. कुठे जायचंय. भू जायचं भू. आणि बाळ म्हटलं की बघा या छोट्या छोट्या गोष्टी ना घ्याव्या लागतायत सध्या. आणि तो खाली बाळाला पण थोड्याशा काही वस्तू घ्यायच्या होत्या. तर चला आता आम्ही मार्केटमध्ये डायरेक्ट. नत्तू जायचो जायचे नत्त यो. चला चला पाणी पिऊन घे. मार्केटमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा मी खाणार आहे पाणीपुरी. आता डिलिव्हरी झाल्यानंतर हा माझा फर्स्ट टाईम आहे. तसं पण बेबीला 3 months कंप्लीट झालेली आहे. त्यामुळे मी बाहेर सध्या जास्त निघत नाही. पण आज पहिल्यांदा बाहेर निघाली होती कारण थोडंसं साहित्य पण मार्केटमधून घ्यायचं होतं. तर आम्ही काय काय गोष्टी घेतल्या ते सुद्धा मी तुम्हाला पुढे शेअर करते आहे. आणि मी माझी फेवरेट शेवपुरी घेतली आणि इथेच मी शेवपुरी खाते. आणि घेतल्यानंतर माझ्या लक्षातमध्ये आलं, तुम्ही माझी रिॲक्शन पण बघाल की याच्यामध्ये बटाटा आहे. बटाटा अजूनसुद्धा मी खात नाही आहे. तर डिलिव्हरी बाईचं C-सेक्शन सिझेरियननंतर काय आहार असावा याचासुद्धा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तसे मला कमेंटसुद्धा तुम्ही करू शकता.
त्यानंतर बघा शनाईसुद्धा खाते. शनाई पण मस्त ताव मारते, कारण शनाईलासुद्धा पहिल्यांदाच मिळते. आम्ही गावी होतो ना, आणि गावी ह्या गोष्टी नसतात. मज्जा. शिवाय डिलिव्हरी बाईंनी काय काय खायचं असतं, काही गोष्टी खायच्या नाही, याचे खूप सारे पत्ते पाणी असतात. त्यानंतर आम्ही काही आम्हाला शॉपिंग करायची होती, तर हे आमचं जे फेवरेट म्हटलं तरी चालेल, की इकडे आम्ही जास्त प्रमाणात कपडे वगैरे घेतो आणि कपडे घ्यायला आलो. इथे पण काही शनायची शॉपिंग, बेबीची शॉपिंग केलेली आहे. तशी माझी शॉपिंग या मंथमध्ये काहीही झालेली नाही आणि माझीसुद्धा हळूहळू शॉपिंग होणार आहे, तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलं जाईल. तर मार्केटमध्ये जाऊन आलो बघा, आणि इतकी थंडी होती बाहेर ना, मला अक्षरशः कल्पना नव्हती एवढी, कारण जिथं आम्ही राहतो ना तिथं आतमध्ये पूर्ण आम्ही पॅक करतो, त्यामुळे अजिबात थंडी वाजत नाही. आणि परत बाहेर मार्केटमध्ये गेलो, एवढी थंडी वाजायला लागली ना अक्षरशः. बाळाला पण कसं तर व्हायला लागलं, ती पण थोडीशी रडायला लागली आणि मला पण एकदम नाक कान असे एकदम ठणका मारायला लागली. मार्केटमधून आणलेल्या काही गोष्टी दाखवतो, तर तिथं कसं होतं की खूप गर्दी होती, त्यामुळे शूट करणं वगैरे पण पॉसिबल नव्हतं आणि काही लोकांना आवडत पण नाही दुकानदारांना वगैरे, तर त्यामुळे बघा. तर बऱ्याच दिवसापासून आता थंडीचे दिवस आहेत, तर बाळाला असे टोपडे आणलेत बघा, कारण तिची जी टोपी आहे मी तुम्हाला दाखवलं, तर ती टोपी आहे ना ती तिला खूप मोठी होते. पण बाळाचं डोकं जर गोल वगैरे व्हायचं असेल, तर म्हणजे म्हणतात ना की त्यांचं एकदम टाईट असं व्यवस्थित बसलं की मुलींच्या डोक्यांचा शेप कसं व्यवस्थित असावा, गोल व्यवस्थित, तर त्याच्यासाठी तिला मी 2 टोपडे आणलेत. मला खूप आवडले हे, क्वालिटी पण तशी छान आहे. म्हणजे हे 50 रुपीजला मी 2 टोपडे आणलेत तिला, तर मस्त आहेत. एक येलो कलर आहे आणि एक पिंक कलर आहे. ठीक, आमची पालती व्हायच्या प्रयत्नामध्ये आहे. इशू बापरे, थांब करून ठेवले अक्षरशः. इशिका, ओ काय करतेस तू, पालतो व्हायला लागलाय. अले बापले, एकच बघा पालतो व्हायला लागलाय. नुसतं पूर्ण तोंडावरती पांघरून घेतो. हा, भीती वाटते ना मम्माला बघू. बापरे, इशू पूर्ण पालथी व्हायच्या प्रयत्नात असते. बाळाला वापरण्यासाठी काही पॅन्टीज आणलीत बघा. ह्या थोड्याशा मोठ्या आहेत, पण ठीक आहे, तिच्या साईजची मला मिळत नव्हती, कारण 3 मंथच्या बेबीला ना एवढ्या पॅन्टी थोड्या मोठ्या होत आहेत. पण ना कसं थंडीचे दिवस असल्यामुळे मी काय म्हटलं, थोडंसं ना मग म्हणजे तिला मोठ्या लांबच घ्याव्या, कारण तिच्या पप्पाने तिला इनर्स आणल्या होत्या, त्या खूप छोट्या होत होत्या. मग मी अशा पद्धतीच्या बघा ह्या आणलेत, आणि त्याच्यामध्ये मी 3 आणलेत तिला डेली यूजला. तर ही एक आणि ह्या 2 अशा, तर मस्त आहेत. म्हणजे क्वालिटी वगैरे खूप छान आहे, एकदम सॉफ्ट आहेत, कारण लहान मुलांना कसं एकदम टोचलं कपडा की इरिटेट होतात. आणि अशा पद्धतीचे बघा ह्या 3 आणलेत. थंडी होती आणि बाळाला कुठे बाहेर वगैरे घेऊन चाललं तर जरा चांगल्या क्वालिटीचेच हे मोजे आणलेत मी. हे जे आहेत की पायाचे आहेत असे, आणि पुरा सेट भेटतो याचा पण ना आपल्याला, असा पुरा सेट भेटतो की ज्याच्यामध्ये हाताचे पण असे आहेत बघा. हे हाताचे आहेत असे, आणि यांना असं कसं हे नॉड असल्यामुळे की नाही आपल्याला आपण हाताला वगैरे एकदम टाईट बांधू शकतो. मस्त आहेत, मला क्वालिटी खूप आवडली, खूप छान आहे, सॉफ्ट पण आहे आणि कपडा पण मस्त भेटतात. खरं छान आवडली मला, आणि कलर वगैरे पण खूप सॉफ्ट असं एकदम सोबर कलर होता, मला आवडला छान. त्याच्यानंतर आणलेलं आहे की शनायाला बघा हे फ्रॉक आणले, तर कारण क्रिसमस येतोय ना, तर रेडच कलर त्यांच्या स्कूलमध्ये हवा होता. तर रेड कलर किती झॉकपॉक असतो बाबू. मस्त सांटाच वगैरे असे ना प्रिंट आहे मस्त असे, मस्त आणि एकदम सॉफ्ट आहे. तुम्ही कपडा बघाल एकदम सॉफ्ट मस्त शायनिंगदार कपडा. आणि याला हा बेल्ट पण भेटलाय त्याच्यासोबत, म्हणजे बेल्ट नाही ना टाईट फिटिंग होईल. आमच्या बाबूच्या दीदी आलेत खेळवायला, बाबूला बलपुल दीदी आहेत. कचा खेळवतात बघा बाबूला. काय चालू आहे? देशी अंडी गावची. कोणी दिली शनू देशी अंडी? कोणी दिली तुला? माझ्या आजीने, म्हणजे माझ्या मम्मीच्या मम्मीने. हा, मम्मीच्या मम्मीने म्हणजे नानीने. तशा नाही अंडी पण फोडायला शिकले. कोण? इशिका. हो, सावकाश. आता याच्यामध्ये काय काय टाकायचं? याच्यामध्ये मीठ टाकायचे, एकदम चिमुकभर चटणी टाकायची. चिमुकभर नाही, चिमुकभर. चिमुकभर काय असतं? चिमुटभर मसाला आणि चटणी टाकायची, आणि अजून काय टाकायचं? एवढीशी. आणि अजून काय टाकायचं? टाकायचं नाही, फक्त ते मिक्स करून तव्यावर भाजून. झालं, एवढं सोपं आहे. मस्त आहे. मग मम्मी पप्पा खात नाही ना, पण मम्मा खाते ना. मम्मा खाते कधीपासून? हो, आम्ही खायला लागलो म्हणजे ना या सेकंड डिलिव्हरी पासून तर चांगलंच म्हणजे खायला. मम्माने पप्पाला काही सांगितलं नाही? हो, पप्पाला माहिती नाही. पप्पा म्हणतात माळ घालायची, माळ घाला म्हटलं तेव्हा माळ नाही घालून दिली.
आता माळ घालणार नंतर. कधी घालायची मला माळ? आता नाही. तुम्ही आता अंडी मटण खाल्ले, आता नाही माळ घालायची. बरं ठीक आहे. मला घालायची. तू पण अंडी मटण खाल्लं ना? पप्पा तुम्ही पण तर अगोदर घालायची बाबूला घालायची माळ. आपला घर, प्रपंच आणि छोटी लहान मुलं सांभाळून त्यांचा अभ्यास, त्यांची हेल्थ, घरातल्या मंडळींची केअर घेऊनच आपल्याला हे सर्व जे आहे एक्स्ट्रा काम करावं लागतं. तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला अशा टाईपचे व्हिडिओ आम्ही नक्की शेअर करत राहणार आहोत. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.